आजच्या एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन निरूपणाला सुरुवात करू. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास्तित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दासबोधातल्या अशा भागामध्ये आपण आता आलो आहे, म्हणजे पोहोचवलंय समर्थांनी असं म्हणायला हरकत नाही. इतका आनंद होतो. थोडंसं मागे वळून बघितलं आणि प्रत्येक दशकाचं नाव समासाचं नाव जरी वाचलं तरी खरंच भीती वाटते. आणि प्रत्यक्षात आपण ते चढून गेलेलो आहे.
ह्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. नेहमी जेव्हा समासांची नावं वाचते तेव्हा पुन्हा 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 मला आश्चर्य वाटतं की आपण कसं काय हे सगळं पूर्ण केलं आहे. समजलं का नाही तो नंतरचा भाग आहे, पण एक तासांचं विवरण आपलं त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचा आनंद होतो. आणि त्यांनी अशी मनाची तयारी करून घेतली आहे आपली प्रत्येक साधकाची की आता खरं ज्ञान मी तुम्हाला द्यायला सुरुवात करतो आहे. आणि ज्ञान समजणं तसं कठीणच आहे. ज्ञानाचा एक श्लोकावरती एक दिवसाचं निरूपण किंवा एकेका तासाचं चिंतन होत आहे. ज्ञानाबद्दल एक श्लोक जरी घेतला तरी आपल्याला एक तासाचं निरूपण कमी पडेल आणि चिंतन त्यानंतर 2 तासाचं सुद्धा कमी पडेल, असं ते ज्ञान आहे. पण अशी ही गोळी जरा खायला कडू आहे ना, म्हणून त्यांनी भक्तीमध्ये मिसळून दिलेली आहे. म्हणून येथ सांगितला भक्तिमार्ग. भक्तिमार्गातून जर तुम्ही गेले तर पहिल्यांदा तर एक करायचं आपण सगळ्यांनीच. म्हणजे हा अतिशय सोपी ट्रिक आहे. आता ते ज्ञानराज प्रभू म्हणायचे की मीच सांगतो बरं, बाकी कोणी सांगणार नाही, लक्ष ठेवून ऐका. म्हणजे बाकी कोणीच सांगणार नाही असं म्हणत असताना त्यांना इतका आनंद व्हायचा की माझं हे सांगितलेलं जर कुणाला समजलं तर प्रत्येक वेळी प्रत्येक निरूपणामध्ये मीच म्हणून सांगतो बरं, बाकी कोणीही तुम्हाला हे सांगू शकणार नाही, असं हे महत्त्वाची गुरुकिल्ली तुम्हाला सांगतो म्हणतात. तशी माझ्या दृष्टीने ही गुरुकिल्ली आहे. म्हणजे प्रत्येक साधकाच्या प्रत्येक भक्ताच्या मनात हेच असतं की आपण काय करायचं, सोपा मार्ग निवडायचा, कठीण कशाला. जो अभ्यास करतो त्याला करू द्यायचा आणि आपण फक्त शरण जायचं. तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. बोधवणे, शिकवणे नाही, बोधवायला सांगायचं त्याला. त्यांना म्हणायचं तुम्ही लिहिला आणि तुम्हीच समजवा. अशी जर शरणागती केली तर प्रत्येक गोष्ट आपण कसं चढून आलो हे सुद्धा कळत नाही. आता मी त्या दिवशी नुसता समासांची नावं वाचली तेव्हा असं थकायला झालं. अरे बापरे, एवढं हे पण झालं, हे पण झालं, मग हे सगळं झालं कसं. आणि त्या गोष्टीचा विचार जेव्हा करतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते की आपल्याजवळ काहीही नसताना आपण जर त्याचा विचार करतोय म्हणजे ही निश्चितच समर्थांची कृपा आहे, ह्यात शंका धरायची नाही. म्हणून गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू असं मनापासून म्हटलं की ती हाक तिथपर्यंत पोचते आणि आपल्या मनाला शांतता मिळते. याचं कारण मी काही केलेलंच नाही, मला काही मिळवायचंच नाही, पण मला हे 1 तासामध्ये जे काही चिंतन चालतं आहे ती चिंतन मला तुम्ही तुमच्याकडून बोधवून द्या आणि त्याचा आनंद मग मला आपोआपच मिळणार आहे. कारण मी स्वतः त्याच्यासाठी काही कष्टच घेत नाही. कोणतेही कष्ट न करता जर आनंद मिळत असेल तर ह्यासारखी सोपी कोणती गोष्ट नाही. त्यामुळे दासबोध हा मुळातच भक्तिमार्ग आहे. आणि त्यातल्या त्यात भक्तांनी वाचलेला जर असेल, आपल्यासारख्या अज्ञानी समजणाऱ्या भक्तांनी, जड बुद्धीनी जरी वाचला असेल आणि त्याला जर डोळ्यातून पाणी येत असेल, आपल्याला अष्टमीचा जो आपला निरूपण आहे त्या दिवशी अक्षरशः अनुभव आलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर ही कुणाची कृपा आहे असं म्हणून आपण या ब्रह्मपावन निरूपणाकडे वळलो आहे. आणि ब्रह्मपावन निरूपणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पहिल्यांदा त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं आहे की सद्गुरूंपाशी जाणं आवश्यक आहे. म्हणजे देहामध्ये असलेले सद्गुरू, ग्रंथ जरी आपल्या समोर असला तरी ग्रंथ हातात घेतल्यानंतर ग्रंथ घेण्याच्या आधी सद्गुरूंजवळ जायचं. आता हा वेदांत सप्ताह सुरू झाला तेव्हासुद्धा आधी त्यांनी सांगितलं आमचा ग्रंथ घ्या आणि त्यावरती सद्गुरूंची साक्षरी घ्या. आता सद्गुरूंची साक्षरी देहात आहेत म्हणून घेऊ शकलो आणि ती जी साक्षरी घेतल्यानंतर त्यांच्या हाताने लिहून दिलेली गोष्ट दिल्यानंतर आपोआप सगळं उलगडत जातं. हो, निश्चित माझं 3 मिनिटाचं स्पीच झालं तिथे. जो ग्रंथ मी माणिक प्रभूंचा कधी वाचलेला नाही, सुरुवातही झालेली नाही आणि शेवटच्या 7व्या दिवशी मी त्याच्यावर 3 मिनिटाचं स्पीच दिलं. कारण काय की साक्षरी सद्गुरूंची होती. मग ही जी गोष्ट घडते ना, साक्षरीने जे असं आपल्याला प्रत्यक्षात दिसतं तसं आपल्याला सद्गुरूंच्या मुळे या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून सद्गुरूंच्या जवळ बसायचं आणि नाही बसता आलं प्रत्यक्षात देहाने, मनातल्या मनात सद्गुरूंना आठवायचं. ही शक्ती तर अशी आहे की आठवलं तर येते, नाही आठवलं तर येत नाही आणि आठवलं तर येते. ही एकली फ्री विल दिलेली आहे. त्याच्यामुळे घरामध्ये बसून आपण जर त्यांचं मनन चिंतन केलं तर अगदी सगळंच्या सगळं आपल्याला ते तयार होऊन देऊ शकतात. म्हणून त्यांच्याजवळ बसायचं म्हणजे लौकिक अर्थाने त्यांचं स्मरण करायचं. आणि स्मरण करत असताना देह विसरायला पाहिजे. मी हे करतो, मग याबद्दल त्यांनी ब्रह्मज्ञान निरूपण जर देणार आहे ते तर देह विसरावाच लागणार आहे. कारण देहाला मर्यादा आहेत हे आपल्याला कळलं आता. देहाला अतिशय मर्यादित देह आहे. किती 100 नाही 150 वर्ष जरी जगला तरी मर्यादा आहेत त्याच्या बुद्धीला. मग ह्या सगळ्या गोष्टी मर्यादेच्या बाहेरच्या जर ऐकायच्या असतील
तर आपल्याला मती स्थिर करायला पाहिजे. आणि जे ब्रह्म अचल आहे त्याच्याबद्दल आपण बोललो, ते स्वतः काहीच करत नाही. ते करून सगळं ठेवलं आहे त्यांनी आणि करत राहतं सुद्धा. एकेका डिपार्टमेंटला एक एक काम दिलं आहे त्यांनी, ते करत राहतं. पण तसं निर्विकार आहे. त्यामुळे ब्रह्माच्या मागे लागण्यात तसा जीवाला अर्थ वाटत नाही. आपल्याला असं सोन्याच्या गोळ्याचं जे उदाहरण घेतलं, ते सोन्याच्या गोळा घेतल्यानंतर सोन्याच्या गोळ्यामध्ये जसा फार आपल्याला रस नसतो, दागिन्यांमध्ये असतो, तसा ब्रह्मामध्ये समजत नसल्यामुळे, दिसत नसल्यामुळे रस वाटत नाही, निरस आहे असं वाटतं. प्रत्यक्षात तोच करता धरता आहे, पण आपल्याशी बोलत नाही, आपल्याला सांगत नाही. मग आपल्याला असा आनंद मिळत नाही त्याच्याशी बोलून. म्हणून त्यांनी आकार घेतला. आणि परित्राणाय साधूना, म्हणजे ज्यांची आवड आहे, ज्यांची भक्ती आहे, त्यासाठी कोण कहते हे असं म्हणत. कोण म्हणतं की भगवान येत नाही, भगवंत येत नाही, मी येतो. आणि असे अजूनही अनुभव येत आहेत लोकांना. म्हणून मग तो अनुभव घ्यायचा आणि ब्रह्म शिकायसाठी सगुणाचा अभ्यास करायचा. सगुणाचा अभ्यासाही पेक्षा तर अभ्यास म्हणायला नको, सगुणाची उपासना करायची. छान लाल फुलं व्हायची, पूजा करायची. हे माझं बोलते आहे. अजून समर्थांनी कोणत्याही प्रकारचं पूजा अर्चेचं महत्त्व त्यांनी अजून सांगितलेलं नाही. पुढे सांगतील. आपण आपलं कसा तरी मन त्याच्यामध्ये रमवायचं, त्याला सजवायचं असं म्हणून त्याची उपासना करायची. हा जो विषय घेतला आपण, यापर्यंत आपण सद्गुरूंची उपासना करण्यासाठी सद्गुरूंजवळ बसलो आणि सद्गुरूंनी म्हटलं, हो तुला सगळं देणार आहे आणि तुला सगळं समजणार आहे. हा आनंद मला झाला. आणि नुसता समजणार आहे असा जरी आनंद झाला तरी तो आनंदच आहे. आनंद तो आनंद आहे, तो वाढत नाही कमी नाही. तो स्थिर स्वरूपामध्ये असलेला आनंद आपल्याला सद्गुरूंपाशी मिळतो. ह्या गोष्टींचा आनंद होतो की नाही आपल्याला. म्हणजे सद्गुरूंजवळ जाणं किती आवश्यक आहे. प्राधान्य तत्वाने सद्गुरूंच्या जवळ जाणं आवश्यक आहे. आता हा जो आपली किती ओवी झाली याची कालची, आता आपल्या झाल्या अविनाश रूपी पृथ्वी. भूता ऐसा जगदीश, भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष. इथे थांबलो होतो आपण की भूता ऐसा जगदीश. आता हे पंचमहाभूतांनी बनलेलं जे ब्रह्मांड आहे, अनेक ब्रह्मांड आहेत, एक नाही ब्रह्मांड, असे अनेक ब्रह्मांडांची निर्मिती झालेली आहे. आपल्याला जे दिसतं तेवढंच नाही. सूर्य उगवतो आणि मावळतो म्हणजे मावळला नाही, तो दुसरीकडे उगवतच असतो. म्हणजे असं जर त्याचं चक्र अव्याहत सुरू आहे, तर असं चक्र सुरू असताना सुद्धा जर आपण त्याला म्हटलं भूत आहे, भूत म्हणजे गेलेला काळ आहे, भगवंत होऊन गेला आहे असं म्हटलं, आपल्याला सुद्धा आवडणार नाही. होऊन गेलं म्हणणं आपल्याला सुद्धा ही व्यक्ती होऊन गेली म्हणजे तो आपला पास्ट झाला, भूतकाळ झाला, तो आपल्याला सुद्धा सहन होत नाही. भूत म्हणजे आत्मेच्या रूपाने भूत नाही, ही व्यक्ती निघून गेली असं म्हटलं आपल्याला चालत नाही. तर जगदीशाला चालेल का हा भूतकाळ आहे म्हणून? राम भूतकाळात आहे आणि कृष्ण भूतकाळात आहे. त्यांनी एवढे अवतार घेतले. आज एकादशीच्या दिवशी आपण बोलतोय त्याचं महात्म्य. तर मग हा जर म्हटलं त्याला का हा भूत आहे म्हणजे ही गोष्ट होऊन गेली आहे, इतिहासात जमा आहे, आवडेल का त्याला? अजिबात आवडणार नाही. जर माझ्यासारख्या अज्ञानी जीवाला जर आवडत नाही ही गोष्ट होऊन गेली असं म्हणणं माझ्या बाबतीत, तर जगदीशाला कसं आवडेल? त्यांनी म्हणलं भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष उत्पन्न होतो म्हणतात समर्थ. की राम होऊन गेले, कृष्ण होऊन गेले नाही. जसं बोलण्यामध्ये फरक पडला आहे दासबोधामध्ये. जातो जरा निरूपण ऐकून घेतो, ऐकून टाकतो असं नाही. ऐकून टाकायचं काहीच नाही आहे, ऐकून हृदयामध्ये भरायचं आहे. मग असं जर त्यांना म्हटलं की मग दोष उत्पन्न होतो की राम होऊन गेले. राम तत्व आहे, अमर तत्व आहे आणि तोच निर्गुणातला राम आहे. समर्थांना काय वाटत असेल, आपण यावरती चर्चा केली त्या दिवशी, की माझ्या निर्गुणातल्या रामाला बोलत असताना मला माझा सगुणातला राम आठवतोय आणि सगुणातला राम आठवत असताना मनोमन मी तिची पूजा करत असताना, माझं ते आराध्य दैवत असताना मला निर्गुणाबद्दल बोलायचं आहे जो आपल्यासाठी काहीच करत नाही. मग असं असताना त्यांना सांगायचं त्यांना कमी समजू नका. तो भूतकाळ नाही, कारण ते तत्व मूळ तत्व आहे. रामतत्व मूळ तत्व आहे आणि त्या मूळ तत्वाला जर तुम्ही भूतकाळात घातलं तर तो दोष निर्माण होतो. बिलकुल त्यांना भूतकाळात घालायचं नाही, कारण भूतकाळात घालण्यासारखी ती गोष्टच नाही आहे, ती वर्तमानात आहे. म्हणून प्रत्येकजण काय म्हणतात, भूतकाळ विसरा आणि भविष्याची चिंता करू नका, पण वर्तमानात जगा. मग वर्तमानामध्ये जर मला देव सापडला तरच मी देवाला मानते.
मग आणि आपण त्याला भूतकाळात टाकलं, तो राम हातात सापडेल का? हातात पकडू शकेल का भक्त त्याला? तो होऊन गेला, तो कसा येईल आता गेलेला? पण तो गेलेला राम, आपला सगुणातला राम, तोच निर्गुण तत्व आहे. निर्गुणाला हातपाय फुटले, आपण बोललो, निर्गुणाला हातपाय फुटले आणि श्रीकृष्ण जन्मले, निर्गुणाला हातपाय फुटले, श्रीराम जन्मले, निर्गुणाला हातपाय फुटले. आपल्याला समजायच्या आधी मत्स्यावतार झाला, कुर्मावतार झाला, वराह अवतार झाला, तेव्हा तर आपण कुठेच नव्हतो. पण तो भूतकाळ नाही, कारण भूतकाळ जर असता तर वर्तमानात आपण जगलो असतो का? वर्तमान आहे. राम किती मोठा संदेश दिलाय आज सगळ्यात मोठा संदेश आहे की आपण त्यांना भूतकाळात समजणे म्हणजे ते आपल्यासाठी नाही असं वाटणे. प्रत्यक्षात ते तुमच्यासाठी आहे, कारण ते तत्व चिरंतन आहे. ते त्याच्याही पुढे जाऊन मी तर म्हणते आपण सुद्धा मरतो म्हणजे आपला आत्मा मरत नाही, आपला देह जातो. मग हे जर आपल्या यत्कंचित जीवासाठी लागू आहे तर ते तर काय परमात्मा तत्व आहे. त्या परमात्मा तत्वानी सगुणात अवतार घेतलेला आहे आणि सगुणात अवतार घेतल्यानंतर त्यांचं कार्य संपन्न झालं म्हणून ते गेले. पण तत्व आहे, होतं आहे आणि राहणार आहे. आपलंही तत्व आहे, होतं आहे आणि राहणार आहे, कारण आपण त्याचा अंश आहोत. हे सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आपल्याला समर्थांनी आज दिली. ते म्हणतात आहे की भूता ऐसा जगदीश. त्या जगदीशाला जर तुम्ही भूततत्व मानलं, अजिबात चालणार नाही, तो दोष उत्पन्न होतो. आणि हे सगळं आपल्याला सश्रद्ध लोकांसाठी चाललं आहे, त्यामुळे हे निश्चित पटणार आहे. समर्थ बोलतात आहे आणि भक्त त्याचा विचार करतात आहे, त्या गोष्टी मनामध्ये ठसल्या पाहिजे. भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष उत्पन्न होतो. या कारणे महापुरुष सर्व जाणती श्रीराम. म्हणून महापुरुष हे सगळं जाणतात. कोण महापुरुष आहेत? आपले सद्गुरू आहेत, आपले सद्ग्रंथ आहेत, आपले समर्थ आहेत, आपल्या माऊली आहेत, आपला विठोबा आहे. हे सगुण तत्व आहे. तो 28 युगे उभा आहे. आज अतिशय आनंदाचं, मला इतका आनंद होतो आहे अचानकपणे. म्हणजे आज एकादशीचा दिवस कसा भरून पावला असं मला रोजचंच काही ना कसं सांगावं वाटतं. वैयक्तिक बोलायला नको, समर्थांची क्षमा मागून. पण त्यांनी म्हणजे अक्षरशः माझ्या मुलांनी आज मला म्हटलं, आई काही कळत नाही म्हणे मला, आजकाल मला विठ्ठल फार आवडायला लागला. इंजिनियर आहे, ITतला मुलगा आहे. मी म्हटलं माझी एकादशी संपन्न झाली आज. मी कोणालाही जबरदस्ती करत नाही, कोणाशी बोलतही नाही, मी माझं काम करते. पण माझं आंतरिक तत्व आहे ना जे, ते कुठेतरी पोचलं ना. तो म्हणाला, आई मला मागच्यापासून 6 महिन्यापासून वाटतंय पण मी बोललो नाही. म्हटलं आज का बोलला? म्हटलं माझं पुण्य फळाला आलं म्हणून बोलला. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं असं जर होत असेल तर ते तत्व कसं नाही असं म्हणायचं. मी तर काही कोणाला जबरदस्ती केली नाही. माझा विषय वेगळा. मी तरी कोणाचं ऐकत होती का आधी? नाही. मी जर कोणाचं ऐकत नव्हती तर माझं तरी का ऐकावं? हे मी स्वतःहून ऐकते आहे, हा माझ्यातला बदल आहे. पण तो प्रत्येकाच्या जीवनात केव्हा घडेल सांगता येत नाही. पण मला आनंद होईल असं ऐकणं, श्रवण होणं माझ्याकडून, हे माझी पूर्वपुण्याही फळायला आली. जसं एखादं दुःख आपल्या जीवनामध्ये येतं ते आपलं पाप फळायला येतं. आपलेच कर्म असतात ते जे दुःखरूपाने आपल्या समोर येतात. तसंच आपलं पुण्य फळायला आलं आणि एखादी चांगली घटनासुद्धा घडते. मग हे तत्व चिरंतन म्हणायला नको का? समर्थांचा आधार घेऊन, समर्थांच्या दासबोधाचा आधार घेऊन आपण असं म्हणू शकतो की तत्व त्यांनी जे सांगितलं त्याचा प्रत्येकजण अनुभव घेत असतो. फक्त दृष्टी तशी सकारात्मक पाहिजे किंवा दृष्टी समर्पणात्मक पाहिजे, शरणागती पाहिजे. मग भूतायसा जगदीशा म्हणता उत्पन्न होतो दोष, हे पटलं का आता आपल्याला? की हो, दोष निर्माण होईल. जर राम होऊन गेले असं जर म्हटलं तर तो दोष लागतो आपल्या वाणीला, आपल्या विचारांना, आपल्या हृदयाला. भगवंत हृदयस्थ आहे म्हणून तरीशी म्हटलं, एखादं वाक्य जेव्हा आपण बोलतो त्याचा परिणाम काय आहे आणि त्याची जबाबदारी काय आहे, या दोन्ही गोष्टी समजायला पाहिजे. मुळात आपण ती गोष्ट मानतच नाही आणि मानल्यानंतर त्यावर स्थिर राहत नाही. या दोन्ही गोष्टी जर जीवनात घडल्या तर सद्गुरूंची कृपा आहे असं म्हणायला अगदी 100% खात्री आहे. मग हे भूतायसा जगदीश आपण कधीही म्हणायचं नाही, कारण तो जगदीश कोणत्याही क्षणी अवतरित होतो, एक क्षणसुद्धा लागत नाही. सुदामा आला म्हटल्याबरोबर कृष्णांना 1 मिनिट, 1 सेकंद, निमिष मात्र सुद्धा लागलं नाही की बाहेर यायला. धावत आलेत कृष्ण. पण याचा अर्थ त्यांनी आधी आलं नाही का, गेलं नाही? आपली पूर्वपुण्याई फळाला आल्याशिवाय भगवंताची भेट होत नाही. मनामध्ये होतं सगळं त्याच्या, पण त्यांनीही तो प्रकार केला नाही. मग हे सगळं घडल्यानंतर भगवंतांना वेळ लागला का यायला बाहेर? नाही. मग ही उदाहरणं कशासाठी आहेत? मग जगदीश आहे, जगदीश वर्तमानात आहे, तो होता, आहे आणि राहणार आहे. चतुश्लोकी भागवतावर आपलं 1.5 तासाचं निवेदन झालं आहे.
म्हणजे हे आत्मपरीक्षणातून आपल्याला समजलं होता आहे आणि राहणार आहे, आपणही होतो आहे आणि राहणार आहे, भलेही वेगवेगळ्या रूपात असू. मग असं म्हटल्यावर आता त्याला दोष द्यायचं कारण नाही. मुळात एक मनाला पक्क ठरवायचं की तो आहे, होता म्हणूनच आपल्याला जन्म मिळाला आहे, तो आहे हे माझ्या मनाला पटलं. आणि माझ्या मनाला एकदा का पटलं की मग त्या दृष्टीने जगाकडे बघण्याची दृष्टी मिळते, अन्यथा दृष्टीच प्राप्त होत नाही. पृथ्वी आप तेज वायो आकाश. आता त्यांनी पंचमहाभूतांचं वर्णन करत असताना म्हटलंय, मूळ शुद्ध निर्मळ आणि गुणातीत परब्रह्माला ह्या विश्वाचा पत्ताही नसतो. आता ब्रह्माबद्दल बोलायचं आहे तर त्याला पत्ता पण नाही आहे. एकदा निर्माण केलं आहे आणि त्याला एकदा मूळ असल्यामुळे गुणातीत आहे परब्रह्म. आता त्रिगुण आहे ना आपले, आपण सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाबद्दल बोललो, पंचमहाभूतांबद्दल बोललो. मग हे पंचमहाभूतांपासून बनलेली पृथ्वी ब्रह्मांड आहे, आपलं शरीर आहे. मग हे सगळ्यांच्या परे असला पाहिजे ना तो परमात्मा. ज्यांनी निर्माण केलं तो वेगळा नसेल का? ज्यांनी निर्माण केलं तो फक्त आपल्यासारखाच असेल का? फक्त निर्माण करून संपला असं नाही. म्हणजे हा गुणातीत आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे आणि तो विश्वाचा पत्ताही त्याला नसतो की काय चाललं आहे. कारण त्याचं काम काय होतं? निर्माण केलं. निर्माण कशासाठी केलं? विष्णूंची इच्छा होती, मला एकटं राहायचं नाही आहे, मला हा पसारा निर्माण करायचा आहे. मग इच्छा आहे, विसरून गेले निर्माण करतायत आणि एकेकाला एक एक डिपार्टमेंट देऊन टाकला आहे आणि ते त्यांचं कार्य करतात. प्रत्येक वेळी ब्रह्माकडे जाण्याची प्रत्येकाला गरज पडत नाही. ब्रह्माने निर्मिती केली. सुरुवातीला साधू संत सत्पुरुष फक्त ज्ञान देणारे, त्यानंतर त्यांनी कुठे आपल्याला मनुष्यत्वरूपाच्या रूपामध्ये मानव निर्माण केले. जीव पृथ्वीचं तर आपण सगळं बघितलं. हे सगळं निर्माण करून ठेवलं. वाढवायची जबाबदारी सर्जन करण्याचं काम विष्णूकडे दिलं, विनाश करण्याचं काम रुद्राकडे दिलं. मग आता हे ब्रह्माचं काम संपलं असं नाही, तो चालू आहे, वर आहे, पण त्याला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे असं म्हणायचं. मूळ शुद्ध निर्मळ सोनं आहे. सोनं आहे, सोन्यापासून दागिने निर्माण केले. दागिने निर्माण केल्यानंतर सोन्याला फरक पडत नाही. सोन्याला मोडून दागिने काय केले त्याच्याशी त्याचं काही कर्तव्य नाही, कारण त्याचं मूळ शुद्ध स्वरूप सोनं आहे. त्याचा तुम्ही काय उपयोग करता हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा. तसं त्यांनी प्रत्येकाने अतिशय शुद्ध हेतूनी, अतिशय पारदर्शक दृष्टीने त्यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती आणि इतका तो कुशल आहे, चूक कधी होत नाही, हिशोब कधी चुकत नाही, अशी अचूक अशा प्रकारची त्यांनी निर्मिती केली. किती सुंदर आहे आपलं सगळं जग, किती सुंदर जगाची निर्मिती केली आणि प्रत्येक निर्मितीचा एक एक काम प्रत्येकाला देऊन टाकलं. ब्रह्मापर्यंत जाण्याची कोणाला गरज नसते, पण सच्चिदानंद हा त्या ब्रह्माचा स्वभाव आहे. म्हणून तो निश्चल कसा राहू शकतो? आपण म्हणतो पांडुरंगाकडे बघितल्यानंतर, पांडुरंग हा 28 युगे झाले उभा आहे कट्टेवर हात देऊन. आपल्याकडे जर कोणी एखादं दुःख घेऊन आलं आणि अतिशय चांगला स्वभाव असलेला व्यक्ती दुःख ऐकतो आणि कोलमडून पडतो, वाईट वाटतं, त्याच्यासाठी आपला जीव दुखतो. जी व्यक्ती आपल्याजवळ दुःख व्यक्त करते त्यासाठी आपला जीव दुखतो. ह्याचा दुःख नसेल का दुखतो आणि दुखल्यानंतर संत पाठवतो. तो संत पाठवतो आणि त्यांचे दुःख दूर कर म्हणतो, पण मला हालता येणार नाही, कारण मी ब्रह्मस्वरूप जर असेल तर मी हालू शकत नाही, कारण मला त्याच्यात समजतच नाही त्या गोष्टी काही. पण मी तुझं दुःख तू जर माझ्याजवळ आला तर तुझ्यासाठी मी एक डिपार्टमेंट देऊन टाकलं आहे संतांचं, त्या संतांच्याकडे जा, संत माझ्यापर्यंत पोहोचवतील. आता ज्याची जशी पात्रता आहे सगुणापर्यंत आणतील, विठोबाच्या मूर्तीपर्यंत, नाही तर विठोबा हा जो मूळ तत्व आहे ज्याचं नारायण स्वरूप तिथपर्यंत घेऊन आपल्या आपल्या पूर्व प्रारब्धाप्रमाणे जातील. म्हणजे स्वतः प्रत्यक्ष बाकी सच्चिदानंद आहे, त्याला सुख नाही आणि दुःख नाही. पण सुख कसा होईल त्याला? जर एखादा त्याच्याकडे आला तर त्याला बाकी सुख होईल. मग आतील आनंदाला जे स्फुरण असते त्याला माया म्हणतात. आता ती माया जी असते ना त्याला जे स्फुरण येतं. आता काहीतरी तर करावं लागेल. मला असं सांगताना ना थोडंसं जड होतं आहे. त्याला आनंद झाला, खूप आनंदात स्थिर आहे. आनंदात स्थिर असल्यानंतर त्याला निर्मितीची इच्छा झाली. मग निर्मितीची इच्छा झाल्यानंतर ते स्फुरण जर निघालं, त्याची शक्ती म्हणजे आपली हे नवदुर्गा, आत्ता आपण ऐकलं त्याचं निरूपण, त्या नवदुर्गांच्या म्हणजे त्या शक्तीद्वारे त्यांनी निर्मिती केली आणि जे त्याला माया म्हणतात. आता माया इतकी कठीण आहे ना, माया त्याचीच निर्मिती आहे, पण माया आणि मायाधीश वेगळे झाले. कारण मायाधीश एकटा आहे, तो काहीच करत नाही आणि मायेच्या अधीने सगळं जग आहे. कारण निर्मिती आणि शक्ती ही मायेची आहे.
मग मायेची शक्ती असल्यामुळे मायेमुळे परमात्मा ईश्वर रूपाने माणसाच्या आटोक्यात येतो. पण या मायेनी उदाहरणार्थ समजा एखादं सुख आलं, माणूस विसरून जातो. पण दुःख आलं मायेच्याच कडून येत आहे ते दुःख, कारण पंचमहाभौतिक देहालाच दुःख आहे. तर ते जर आलं तर ताबडतोब माया समजते की हे काय आहे, हे खरं काय खोटं काय, मी कोण, हे सगळे उत्तरं दुःखामध्ये मिळतात. मग ती त्याला ईश्वर रूपाने माणसाच्या आटोक्यात येते. म्हणून मग ती आटोक्यात आणल्या जाते बुद्धीच्याद्वारे. बुद्धीच्याद्वारे तिला आटोक्यात आणता येतं. मायेमध्ये अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती आहे. ती शक्ती एकच आहे प्रकृती. परब्रह्म वेगळं आहे. तिची एक फक्त शक्ती प्रकृती हे अनंत कोटी ब्रह्मांड ते हे विश्व निर्माण करते. ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्यक्ताचे मूळ आहे. सगळे जे दिसतात आहे, आपण जे बोलतोय, आपण जे उठतोय, आपण जे बघतोय, आपण जे रात्री झोपून उठतोय, ते सगळी शक्ती आहे. ती शक्ती अव्यक्त आहे, दिसत नाही. पण जर समजा एखाद्याची जागृत झाली, अगदी साधा उदाहरण, मोठी मोठी अक्कलचे जसं म्हणतो आपण, एखाद्या देवीची संचार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीपथास पडतो आपल्या, तेव्हा ती स्वतःला भान विसरून काहीतरी गोष्टी करते. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की कुंडलिनी शक्ती जर जागृत झाली तर ती जी शक्ती आहे देवीची ती दिसू लागते. तरीही तेही 1%च आहे. ती शक्ती दिसणारी सुद्धा 1% त्या शरीरापुरती मर्यादित आहे आणि त्या शरीराच्या मर्यादेप्रमाणेच ती उत्तरं देते. मग ती शक्ती कुंडलिनी जागृत झाल्यामुळे ती काहीतरी उत्तर देऊ शकते. ती शक्ती अव्यक्ताची व्यक्त होते. मग ही शक्ती आपण अनुभवली आहे की नाही नवरात्रामध्ये? कितीतरी लोकांनी नवरात्रामध्ये अनुभवलेली ही शक्ती ती असते अव्यक्त आणि सर्व व्यक्ताचं मूळ आहे. आता व्यक्त अव्यक्त ह्या शब्दांपेक्षा आपण जे दिसतं आणि न दिसतं ह्यावरती विचार केला तर दिसणारी ती शक्ती असते. आणि ही जी शक्ती आहे तेच पुन्हा 3 गुण आणि पंचमहाभूत अशी अष्टसिद्धी 8 गुण त्या प्रकृतीमध्ये दिले आहे. आता हे 3 गुणांमुळे काय होतं? तामस गुण असो, रजक गुण असो किंवा सत्व गुण असो, त्या तिन्ही गुणांच्या आधिपत्याखाली माणूस चुकतोच. ते गुण मायेचे आहेत, ते प्रकृतीचे गुण आहेत ते. त्यामुळे काय होतं? आता आईचं प्रेम जर विचार केला, आईचं प्रेम हे गुणातीत आहे. मुलगा कसाही असला तरी तिला आवडतो. तिचा हा जो गुण आहे, कसाही असलेला मुलगा तिला आवडतो, हे गुणातीत आहे. सत्व रजतमाच्या वरती आहे ती गोष्ट, मुलगा चांगला नाही तरी. मग तसा हा जो अव्यक्ताच्या गोष्टी करत असताना या 8 गोष्टी तिच्याच आहेत. 3 गोष्टी त्या तिच्याच आहे. प्रकृती बनते आणि प्रकृती स्वतः विश्वव्यापी असल्यामुळे व्यक्त दशेत येताना तो सर्वव्यापीपणा सामान्य रूपाने कायम ठेवते. सामान्य रूपाने म्हणजे एका शरीरामध्ये येते, कधी पिकामध्ये येते, कधी नदीमध्ये, कधी पर्वतांवरती आपल्याला वेगवेगळ्या रूपात जड आणि चेतन स्वरूपामध्ये ती आपल्याला दिसते. दिसणारी म्हणजे दिसतं ते, आणि जे नाही दिसत तिथे सगळीकडे ती शक्ती आहे. जे दिसतं आपल्या डोळ्याला ते आपण आता बघू शकतो. पर्वतावर गेलो त्याचं मोठेपण आपल्याला समजू शकतो. आणि आपण या पुण्यामध्ये इतके पर्वत बघितले, इतके पर्वत आम्ही दर शनिवार रविवारी बघतो. आपलं म्हणे मोठ्या लिस्टमध्ये पुण्याच्या पर्वतांचं नावसुद्धा नाही, इतके मोठे मोठे पर्वत आपल्या ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजे हे कसा विचार करणार आहे माणूस या सगळ्या शक्तींचा? मग ही तयार करणारी जी शक्ती आहे ती व्यक्त रूपामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात दिसते, पण सर्वव्यापी आहे. मग सर्वव्यापी असल्यामुळे 2 अंग आहेत, एक सामान्य अंग आहे आणि एक विशेष अंग आहे. आता 2 सामान्य आणि विशेष व्यक्ती त्याला रूप आणि नाम आणि असं म्हणून म्हणतात की जे सामान्य आहे या रूपाचं त्या दिवशी आपण बोललो होतो यावरती. म्हणजे हा ब्रह्मपावन निरूपणाच्या आधी आपण हे असं बोललो होतो की एक वस्तू आहे, पेन आहे. पेनला नावही आहे आणि रूपही आहे. पेन हा नाव रंग आहे, रूप आहे आणि नाम आहे. पण प्रत्यक्षात पेन ही वस्तू आहे, पण त्याला आपण नाम दिलेलं आहे. मग त्याला थोडक्यामध्ये ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या आणि प्रत्यक्षामध्ये पेन आहे ही संकल्पना म्हणजे शक्ती आहे. पेन असणे, पेन आहे आणि म्हणून मग तिला नाम आहे आणि म्हणून मग तिला रूप आहे. म्हणजे असणे ही जी गोष्ट आहे ना ते ब्रह्म आहे. असणे ही गोष्ट ब्रह्म आहे आणि मग नाम रूप हे त्याला प्रकृतीने मिळालेली गोष्ट आहे की नाही? तसं सोपं जातं आहे की नाही आता? की असणे, असताचे अस्तित्व ह्यावरती आपण बोललो आहे. आता मी आहे म्हणून मला नाव आहे, म्हणून मला रूप आहे, म्हणून मला बुद्धी आहे, मी हे करू शकते. मी नसली तर ते काय बंद पडणार आहे का? नाही. पण ते आहे म्हणून नाम रूप शक्ती सगळं दिसतं.
मग हे दिसणं व्यक्तरूप जे आहे ते व्यक्त शक्तीचं रूप आहे फक्त, हे लक्षात घ्यायचं. आणि ती शक्ती ईश्वराची आहे. म्हणजेच पुन्हा शिव आणि शक्तीचं मिलन आहे. शिवाच्या शिवाय शक्ती नाही आणि शक्तीच्या शिवाय शिव नाही. शक्तीच्या शिवाय जर शिव असता तर तो एकटाच राहिला असता. त्यांनी कशाला पसारा निर्माण केला असता? पण त्यांनी निर्माण केला, आराधना केली आहे आईची, देवीची आराधना केली आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये आई प्रगट झाली आणि वेगवेगळ्या रूपामध्ये तिने तिचं अस्तित्व सिद्ध केलं. मग हे जे वेगवेगळे प्रकारचं अस्तित्व सिद्ध केलं ते जे दिसतं ते अंतिम नाही. ह्यासाठी ब्रह्मनिरूपण चाललं आहे. जे काही दिसतंय ते अंतिम नाही आहे. मी आहे नाही का? वस्तू आहे, पेन आहे, दासबोध ग्रंथ आता हातात आहे, पुस्तक रूपामध्ये आहे नाही तर नाम आहे, त्याला रूप आहे, पण आहे हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती थोडंसं स्वतःचं वैयक्तिक चिंतन व्हावं. आहे याला किती महत्त्व आहे, असताचे अस्तित्व. मी आहे म्हणून मला हे सगळं दिसतंय. थोडंसं आडवा झाला माणूस, आपल्या देहामधली चेतना जर गेली तर काही नाम नाही, रूप नाही, काही नाही, काही शिल्लक राहत नाही. ती शक्तीच निघून जाते ना. अशी ब्रह्मांडाची सुद्धा शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि ती ब्रह्मातून ब्रह्माला शक्ती मिळालेली आहे. मग इतकं जर सगळं कळतं आहे आपल्याला, मग आता त्याला जर म्हटलं भूत आहे, हे होतं बा, कसं चालणार आहे? हा दोष लागतो आहे. म्हणून पृथ्वी आप तेजो वायो आकाश. आता आलो आपण याच्यावरती ओवीवरती की पृथ्वी आप तेज वायो आकाश हे जे पंचमहाभूत आहे या सबाह्य जगदीश, याच्या बाहेर जगदीश आहे. ह्यात तर आहेच आहे पुन्हा तेच. हे ज्ञानाचं जे काम आहे ना ते जडच असतं जरा. तरी असं कौतुकाने आपण समर्थांकडे बघून म्हणू, हो प्रयत्न करते समजून घ्यायचा. त्यांनी म्हटलं आहे पृथ्वी आप तेज वायो आकाश, ह्या पाच पंचमहाभूतांपेक्षाही सबाह्य वर जगदीश आहे. त्याच्यावर पंचमहाभूतांशी आहे नाश. हा पंचमहाभूत मरणार आहे, संपून जाणार आहे. आपलं जीवन नाही, फक्त वर्षानुवर्ष काहीतरी राहील, जितके वर्ष राहायचे तितके राहील, पण शेवटी याचा सगळ्याचा विलय होणार आहे. महाप्रलय झाल्यानंतर काय राहिलं? आपण जेव्हा आलो, ब्रह्मांडाची निर्मिती झाली तेव्हा काही नव्हतं. आता आहे, असताचे अस्तित्व आता आहे. जसं जग आहे तसंच मी आहे. मग हे सगळं गेलं, निघून गेलं, हे जाणार आहे. म्हणून परिवर्तन आहे. एक क्षणसुद्धा पुन्हा येत नाही हो, पुन्हा वापस. एक गोष्ट पुन्हा वापस येत नाही. फक्त नख आणि असे केसच असे अवयव आहेत की जे येत राहतात पुन्हा पुन्हा, आपण कापले तरी. पण तसं आपलं जे काही हातातलं गेलं ते काही पुन्हा येत नाही. मग हे सगळं परिवर्तन आहे, हे सगळं संपणार आहे. पंचमहाभूतांचे आहे नाश, आत्मा अविनाश रूपी श्रीराम. आता यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत समर्थांनी. ही ओवी नीट बघू. आता 12वीसाठी आपल्याला निरूपण आधी ऐकावं लागलं. 12व्या ओवीमध्ये काय म्हटलं त्यांनी? पहिले 2 भाग बघा आणि पुढचे 2 भाग बघा. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सबाह्य जगदीश संपला मुद्दा आहे. पृथ्वी आप वायू तेज आकाश या पंचमहाभूतांपेक्षा वेगळा आणि वर असलेला जगदीश आहे. आणि आता इकडे म्हटलं आहे पंचमहाभूतांशी आहे नाश. पंचमहाभूतांचा नाश होणार आहे. त्यांनी निर्मिती केली, निर्मिती संपली. आत्मा अविनाश रूपी जगदीशाच्या सोबत आत्म्याची तुलना केली आहे. जय जय रघुवीर समर्थ. इथेच तर आपल्याला पकडता येतं की जगदीश म्हटलं आहे त्यांनी की सगळ्या पंचमहाभूतांच्या वर असलेला जगदीश आहे. आणि दुसरी गोष्ट, पंचमहाभूतांचा नाश होणारं शरीर आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यामध्ये राहणारा जो आत्मा आहे ना, बघा शंकराचार्यांचा पहिला श्लोक आहे. मी कोण आहे हा प्रश्न विचारला त्यांच्या गुरूंनी. त्यांनी सांगितलं की तुला जर यायचं असेल माझ्याकडे तर तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, कारण तुला ती उत्तरं दिल्याशिवाय तू माझ्याकडे अभ्यासाला येऊ शकत नाही. कारण ज्ञान घेणं येते, ज्ञान घेणं सोपं नाही. त्याला तेवढे सोपस्कार लागतात सगळे, शरीराला, मनाला आणि हृदयाला. पण त्याच्यासाठी त्यांना प्रश्न विचारला, तू कोण आहे? मग तेव्हा त्यांनी आत्म्यापर्यंत नेलं आहे त्यांनी त्याला. तू कोण आहे? आत्मा आहे. आणि त्यांना तर ती पूर्व सुकृत असल्यामुळे त्यांना ते पटकन पटलं. प्रश्नांची उत्तरं देताना ते पटकन क्लिक झालं. अरे हो, असंच आहे. गुरु कसे विचारतात, विचारणारे किती श्रेष्ठ, सांगणारा किती श्रेष्ठ, अशी गुरु शिष्य परंपरा आपली. मग त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आत्मा अविनाशी. आत्मा अविनाशी आहे आपला. मग आपला अविनाशी आत्मा आणि तोही अविनाशी. मग आपला जोड लागला की नाही या ठिकाणी? जरी आपण गेलो, जरी पंचमहाभूतांचं शरीर गेलं, जरी परमात्मा गेलेला आहे निघून,
परमधामाला गेलेले आहेत, परमात्मा श्रीकृष्ण राम, आणि त्यांच्याशी सुद्धा या आत्म्याची तुलना आपण करू शकतो की नाही सांगा? कारण ते जसे गेले, त्यांचं कार्य झालं, आपलं कार्य झालं, आपणही गेलो. पण आपण अविनाशी आहोत, आपण त्यांचे अंश आहोत. गोड पद्धतीने समजतंय की नाही? आता समर्थांच्या कृपेने प्रत्यक्षात वेदांत वाचायला बसलं, या सगळ्या गोष्टी त्रासदायक आहे. मग ते शब्द कठीण, अव्यक्त, व्यक्त, आत्मा, हे सगळे शब्द कठीण आहेत. प्रत्यक्ष भक्ती मार्गाने आणि समर्थांची कृपा असेल तर या बऱ्याच गोष्टी सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आता येणारी सुख, येणारी दुःख, याच्यावर मी आहे म्हटलं तर त्यांनी म्हटलं पृथ्वीच्या वरती मी आहे, या संपूर्ण ब्रह्मांडाचा नायक आहे मी, असं जर त्यांनी म्हटलं तर मी पण म्हणते या सुखदुःखाच्या वर मी आहे. संपला मुद्दा. भेटली ना मी परमात्म्याशी. याचं कारण मी स्वतःला वर नेऊन ठेवलं. जे खाली खाली खोल खोल जात होतो, या सुखदुःखातच अडकून पडत होतो, त्यापेक्षा जर मी वर विचार केला तर माझा आत्मा अविनाशी आहे. म्हणजे एवढं म्हणण्यापेक्षा मी या सुखदुःखांच्या वर आहे. शीतोष्ण सुखदुःखेषु, एवढं जरी आपण केलं आणि वेगळ्या दृष्टीने संसाराकडे जर बघितलं तर त्यांचं कार्य त्यासाठीच होतं, कल्याण त्याच्यात आहे. प्रत्यक्षात खोलीत जाण्यामध्ये, खोली म्हणजे खोल गट भागाकडे जाण्यात समाधान नाही. जीव तळमळत राहतो नुसता, कारण मिळत काहीच नाही हातामध्ये, नुसते काळे कोळसे पडतात. आणि वर गेल्यानंतर नुसता अगदी प्रचंड प्रमाणामध्ये मोकळेपणा आपल्याला मिळतोय. हलकं 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 आकाश, आकाशाचा गुणधर्म हलकेपणा आहे आणि जमिनीचा गुणधर्म जडत्व आहे. मग जडत्वाकडे गेल्यावर जड वाटतं, हलकं वरती गेल्यावरती हलकं वाटतं. म्हणजे या दोन ओव्यांचं सगळं सार असं आहे की जगदीश जो पंचमहाभूतांच्या वर आहे, तसाच पंचमहाभूतांचं हे जे नाशवंत शरीर आहे त्यापेक्षा वर आत्मा आहे. म्हणजेच आत्मा आणि जगदीश एकमेकांचे अंश आहेत, असा आपण जर अर्थ काढला तर हरकत नाही. भक्ती मार्गातूनच हा अर्थ निघू शकतो. जसा तू पंचमहाभूतांच्या वर आहे तसा मी पंचमहाभूतांच्या देहाच्या वर आहे. बस एवढं एकदा केलं की वरून दृष्टी प्राप्त होते. वरची दृष्टी जर प्राप्त झाली तर वरच्या दृष्टीने सगळं खालचं वाटतं, काही महत्त्वाचं वाटत नाही, प्राधान्य त्याला द्यावं अशी इच्छाच राहत नाही. कारण काय? कारण भक्त समर्थांना समर्पित आहे. माझी इच्छाच नाही आता खाली जायची, असा हा अविनाशी आत्मा. मग असं असताना अविनाशी आत्म्याला जर समजलं तर परमात्म्याला कमी म्हणणं, भूतकाळात म्हणणं दोष घेईल का आत्मा? घेणार नाही. कारण मी त्याचा अंश आहे, मीही पंचमहाभूतांचा नाही. आणि जे काही भोग आहेत ते प्रारब्धाचे मी भोगणार आहे, जसे परमात्म्यांनी भोगले. परमात्म्यांनी भोगून इतिहास केला आणि संस्कृती निर्माण केली, परंपरा निर्माण केली, आणि ते बघून सांगितलं बाबा रे, मी जर त्यातून सुटलो नाही, जर अवतारात आलो तर कोण सुटेल त्याच्यातून? या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी हे सगळे पुराण आहे. ते कळल्यानंतर माझा आत्मा आपोआपच स्थिरावल्यासारखा झाला. जे जे रूप आणि नाम, जे जे रूप आहे, अगदी रामकृष्ण जरी असतील तरी जे जे रूप आणि नाम जरी प्रत्यक्षात पाहिलं नाही तर आपल्याला असं वाटतं का की राम आम्हाला, मी ओळखणार नाही रामाला? कुठेही फोटो दिसला, कोणत्याही प्रकारचा फोटो दिसला, पटकन ओळखतो. जसं काही आपलं पूर्वजन्मीचं त्याच्याशी नातं आहे, ओळखतो आपण पटकन त्यांचे गुण कोणते. परवाच्या दिवशी तर एक गंमत अशी झाली की रामांचा स्वभाव आणि कृष्णांचा स्वभाव सारखा मनात असा येतो की कृष्णाचा स्वभाव कसा आणि रामाचा स्वभाव कसा, असं जेव्हा येतो तसं वाटतं दोघं एकमेकात कसे बोलत असतील. जर समजा समोरासमोर आले तर कसे बोलतील तो संवाद मी तुम्हाला टाकेन, कारण त्याचा हा विषय नाही. असला गोड संवाद आहे तो की किती इतकं गोड त्यांनी, म्हणजे मी त्याच्यावरती चर्चा झाली की कृष्ण काय म्हणेल आणि राम काय म्हणेल. प्रत्येकाचा स्वभाव आहे एक, त्या स्वभावाप्रमाणे जे जे रूप आहे, जे जे नाम आहे, मग ते काय आहे, तो अवघाची भ्रम, तो भ्रम आहे. म्हणजे या ठिकाणी समर्थांना रामाला भ्रम म्हणायचा आहे का? नाही. समर्थ सध्या निर्गुणाचा विचार करत आहे, सध्या निर्गुणाची उपासना. त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं आहे आपल्याला की मी निर्गुणाबद्दल बोलतो आहे, पण निर्गुणाबद्दल बोलत असताना मनामध्ये सतत श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत नसतील का समर्थ? श्रीराम जय जय राम म्हणत, म्हणजे ते रूप मनात साठवत सगुणाची आराधना करत मनातल्या मनात ते निर्गुणाबद्दल बोलत आहे. मग ते म्हणतात जे काही निर्गुण, जे काही दिसतंय ना, जे नाम आहे, जे रूप आहे, ते सगळा भ्रम आहे, समर्थ म्हणतात. बरं, नंतर नामरूपातील वर्म, त्याच्यातलं जे वर्म आहे ना, अनुभवे जाणावे.
नामरूपातलं जे वर्म आहे ना, आता रामांचं नुसतं राम म्हटलं म्हणून कोणी नाव जेव्हा विचार करतं ना रामांबद्दल, राम हा का विषय घेतोय आपण, कारण की दासबोध वाचतोय म्हणून. प्रत्यक्षात कृष्ण राम प्रत्येक अवतार, मत्स्यावतारावर जरी बोलायचं म्हटलं तरी पुष्कळ विचार आपण मत्स्यावताराचा करू शकतो. का घेतला त्यांनी आपल्याला कळत नसताना वगैरे. पण अनुभवाने काय होतं, राम कळतो. रामायण वाचून सुद्धा कळत नाही राम, पण अनुभवाने राम कळतो म्हणतात. एखादा ना एखादा प्रसंग आपल्या जीवनाशी लागू करतो आपण. एखादा ना एखादा प्रसंग असं वाटतं, अरे ही वेळ जर आपल्यावर आली तर आपण असं वागायला पाहिजे. तर अशी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आणि तो इतका कुशल कारागीर आहे ना, की प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. एकासारखं एकाला बनवलं नाही. मी जसं सांगितलं असं वागा, तर असं प्रत्येकाला लागू पडत नाही. आता इथे हेमा साने म्हणून आहेत, होत्या म्हणजे पुण्याच्या. हेमा साने, खूप दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचा. त्यांचं पूर्ण जीवन म्हणजे असं आहे, अतिशय विदुषी म्हणजे हुशारीचा परिसीमा होती ती बाई. आयुष्यात तिने कधी लाईट लावला नाही घरामध्ये, तिने इलेक्ट्रिसिटी वापरली नाही. अतिशय पवित्र म्हणजे संतांचं जीवन जगली. तिचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा तिने सांगितलं, तिला विचारलं की तुझ्यासारखं व्हावं असं वाटतंय का, जे तुला बघतील त्यांना तुमच्यासारखं व्हावं असं वाटतंय का. अजिबात नाही म्हणाली. कारण एक क्षणसुद्धा बिना विजेचं तुम्ही राहू शकत नाही. म्हणजे बाह्याचं जे काही माझं चाललं आहे त्याचं अनुकरण करण्याचे कारण नाही. मी जे बाह्य रूपाने तुम्हाला दिसते, मला वेडं म्हणतात सगळेजण. म्हणजे हिला काय, या काळात राहून एवढा पैसा, सिनियर कॉलेजची लेक्चरर आणि डीन म्हणून रिटायर झालेली बाई, अस्खलित इंग्लिश बोलणारी बाई, बॉटनीचं ज्ञान असलेली बाई आणि सतत त्या निसर्गाच्या परिसरात राहिलेली बाई, वेगवेगळ्या प्रकारचे समाजकार्य केलेली बाई, एकटी राहिलेली बाई, ती म्हणते नाही, माझ्या देहाला जे मला आवडलं ते मी केलं. देहाचं अनुकरण करण्याचं कारण नाही. मग त्यांनी तेच म्हटलं आहे ना, अनुभवाने जाणायचं. मग त्यातून आपण काय शिकलं पाहिजे. आता हे तर रामकृष्ण तर दूरचे राहिले, पण त्यांचा जो गुण त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसला, तर त्या व्यक्तीमध्ये अगदी तसंच कपडे फाटलेले, चप्पल न घालता, लाईट न लावता जगू शकणार आहे का आपण. अट्टहास होणार आहे त्या गोष्टीचा. अट्टहास आपल्याला कोणत्याच गोष्टीचा न करता त्याच्यातलं मर्म ओळखलं पाहिजे. त्या बाईंनी जीवन कसं व्यतीत केलं आपलं स्वतःचं आणि काय आदर्श निर्माण केला, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा रामकृष्ण कळतील. तोपर्यंत कसे कळतील. मग त्यांनी म्हणून म्हटलं, जे जे रूप आणि नाम. मग ते पण जे हे आता माझ्यासमोर आलेली उदाहरणं आहेत, प्रत्येकाच्या समोर उदाहरण आहे. एखाद्याचं ज्ञान जेव्हा आपल्यासमोर येतं असं वाटतं, अस्खलित इतकं ज्ञान त्याचं कसं असेल. मग त्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करण्यापेक्षा मी म्हणून म्हटलं होतं मध्यमच बरे, असा मी लेख लिहिला होता सुरुवातीला, की मध्यमच बरं. एखाद्याने जर एखादी गोष्ट सांगितली, व्हिडिओ त्याचा आला, तर आपण काय करतो, त्या व्हिडिओच्या मागे जात 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 त्या व्यक्तीपर्यंत जातो. आणि तो व्यक्ती जो असतो ना, तो मर्यादितच असतो. कोणत्याही व्यक्तीचा मागोवा घेणं चुकीचं आहे, कारण तो या जगातच जन्मलेला आहे. त्यामुळे तिथे गेलं की दुःख निर्माण होतं. अरे हा तसा वाटत नाही जेवढा वाटतो तेव्हा. म्हणून मध्यम कसं, समोर आला, ऐकलं, मोकळं झालं. त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करू नये. खोलात कुठे जायला पाहिजे, ईश्वराच्या खोलात जायला पाहिजे. हे मर्म समजलं पाहिजे. मग हे मर्म म्हणजे ते रूप आणि नाम आहे. जिथे जिथे जे जे सुंदर, उदात्त, उन्नत जे काही दिसतंय ते सगळं त्याचं रूप आहे. ते समजलं म्हणजे रामकृष्ण समजतील, सगळे अवतार समजतील, आपोआप उघड होईल. आपल्याला काही करायची गरज नाही. त्यांच्यासारखं वागायचं नाही. त्यांच्यासारखं वागण्याचा जर वागणं म्हणजे दैहिक रूपाने जर आपण त्यांचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला, ते आपल्याला हातात सापडू शकत नाही. लता मंगेशकरांसारखं व्हायचं आहे म्हणणारी मुलगी लता मंगेशकरांसाठी होण्यासाठी नुसती दमछाक होणार आहे, होऊ शकणार नाही. प्रत्यक्ष सरस्वतीचा अंश असलेली ती बाई तिच्यासारखं करण्याचा प्रयत्न केल्यावर हसं होतं, अट्टहास होतो, हातात काहीच लागत नाही. त्यापेक्षा मी जशी आहे त्या ठिकाणी जर राहिली आणि तिचं मर्म समजून जर तिने स्वतःची साधना केली, कदाचित तिला वेगळं काही सापडून जाईल. ते मर्म समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून ही रामकृष्णांची आणि सगळ्या चांगल्या लोकांची जेव्हा आपण चरित्र वाचतो, ते त्यांच्या चरित्रातून मर्म समजून घेण्याची निरक्षीर विवेक, ती आपण हंस साधना जी म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला जे झेपेल, आपल्या स्वभावाला जे पटेल तसं घेणं, हे अनुभवे जाणावे असं समर्थ म्हणतात. त्यामुळे ही ओवी तितकीच महत्त्वाची. जे जे रूप नाम, जे जे काही आपल्याला आवडतं. अरे कधी कधी देवळात जाऊन नुसतं बसून त्या मूर्तीकडे बघत राहावं वाटतं. बघायचं, कोणती वेगळी साधना करायची गरज. जे स्वतःच्या मनाला वाटतं ते अगदी सातत्याने केलं, रामाचं त्या तत्वाचं दर्शन होऊ शकतं. तत्व अमर आहे. जर आपला यक्किष्टित
अज्ञानी जीव जर अमर आहे तर त्यांचा तर काय, त्यांच्याबद्दल बोलायलाच नको. दोष लागतो त्यांच्याबद्दल बोललं तर. त्याच्यामुळे दोष आता भक्त घेणार नाही आणि भक्त त्याला वेगवेगळ्या स्वरूपात जाणतील. तुकाराम महाराज आणि यांनासुद्धा त्यांनी म्हटलं की तू फक्त माझ्या मूर्तीत बघू नको, मी सर्वत्र आहे. सर्वत्र तू जेव्हा बघशील तेव्हा तुला माझं खरं स्वरूप कळेल, त्याचं मर्म तुला कळेल, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. जे जे रूप आणि नाम, जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम. आता आपल्याला कळलं की जे जे नामरूप आहे तो भ्रम आहे. म्हणून आपण म्हणतो ना कधी कधी की मला ना काही दिलं नाही तरी चालेल कोणी, पण प्रेमाने जर माझ्याशी कोणी बोललं ना तर बरं वाटतं. ते बरं वाटणं म्हणजे तो तत्व आहे. ते दिल्या घेण्याने तो तत्व जागृत होत नाही. दिलं आणि शुष्कपणाने जर कोणी कोणाला काही दिलं ना तर ते जागृत होत नाही तत्व. आणि तेच देण्यामध्ये जर ओलावा असेल ते तत्व सांभाळलं गेलं पाहिजे. आणि त्या तत्वामध्ये आपण आनंदी होतो की नाही, म्हणजेच भगवंत हृदयस्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ. तत्व सापडलं पाहिजे. आपण राम नाम आणि रूपाच्या मागे न जाता तत्वाचा विचार केला पाहिजे. जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम, नामरूपातील वर्म अनुभवे जाणावे श्रीराम. पंचभूते आणि त्रिगुण, आता बोललो आपण की 3 गुण सत्वरजतम आणि पंचमहाभूत ऐशी अष्टधा प्रकृती जाणं. किती मोठ्या लेवलवरती विचार चालला आहे आता आपला. हळूहळू 3च ओव्यांमध्ये पुष्कळ वर नेलं आहे की अष्टधा प्रकृती ज्या आहेत त्या अष्टधा प्रकृतीचं नामादीनं दृश्य ऐसे श्रीराम. त्याला नाम दिलेलं आहे म्हणजे तो अनाम आहे की नाही. नाम कोणाला दिलं आहे? आमच्या आजी आजोबा पणजोबा खापर पणजोबा सद्गुरूंचं नाव सगळं 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 जे काही पृथ्वी तत्वा जे काही प्रकृतीमध्ये आहे त्यांना नाम आहे. त्याच्यामध्येच रामकृष्ण आले की नाही आता, कारण की त्यांचाही अवतार झाला कौसल्याच्या पोटी, नंतर यांच्या पोटी. हे सगळे अवतार जेव्हा घेतात तेव्हा त्यांना नामरूप आहे. मग हे जे जितकं जितकं प्रकृतीत दिसतं, डोळ्यांनी दिसतं, बुद्धीला पटतं, बुद्धीला पण पटतं. जर आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला बुद्धीला पटतं, बुद्धीला पटतं, डोळ्याला दिसतं, ती प्रकृती. प्रकृतीच्या वर आपण जाऊच शकत नाही, कारण प्रकृती अनंत. आपण समुद्राचं उदाहरण घेतलं त्या दिवशी की समुद्र शोधायचा प्रयत्न केला, किती थकून जाऊ आपण. नावेमध्ये बसा, विमानातून वर बघा, किती थकवा येईल. बघायचं म्हणलं, शोधायचं म्हणलं, तेच आपण या ठिकाणी बसायचं आणि क्षितिजाकडे बघायचं, कल्पना करायची किती मोठा असेल. समुद्र समजू शकतो. त्यासाठी जीवाची धावपळ करण्याची गरज नाही आहे. मग जीवाची धावपळ ही अष्टधा प्रकृतीच्या मध्येच येते. त्यामुळे मनाला समाधान मिळत नाही. जर आम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती जर मिळाली, पण ती मिळाल्यानंतर समाधान का होत नाही? कारण ती अष्टधा प्रकृतीमध्ये येते. प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळा. पुरुषाकडे गेल्याशिवाय हा आनंद मिळणार नाही या प्रकृतीचा. मग जे काही दिसतंय, जे काही बुद्धीला पटतंय ते सगळी प्रकृती आहे. जे काही दिसतंय ते विज्ञानाने सुद्धा शोध लावले. खोल 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 अणू रेणू आणि त्याच्यात न्यूटॉन्स प्रोटॉन्स म्हणजे आपले ब्रह्मा विष्णू महेश त्यांनी शोधून काढले. देवकण ते सगळं करून सुद्धा त्यांना कळलं हे सगळं इथेच राहणार आहे. कितीही खोल जा आणि कितीही तुम्ही मंगळापर्यंत जा, एक तर जाऊच शकत नाही प्रत्येक ग्रहावर, पण गेले तरी ती सगळी प्रकृती आहे. अगदी कणाकणामध्ये भरलेली ही प्रकृतीमध्ये सगळी देवीचीच शक्ती आहे. मग आता काय बोलायचं? मग हे काहीही आपल्याला कळू शकत नाही. तर मग त्यांनी म्हटलं अष्टधा त्यांना दृश्य म्हणायचं. आणि दृश्य असेल तर ती प्रकृती आहे. मी तर म्हणते एक वेळ स्वप्नात जर एखादा चांगला अनुभव आला ना तर तो खरा अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही. जो काही स्वप्नात एखादा अनुभव येतो तो खरा आहे, कारण तो या दृश्याशी. पण तरीही त्याला वैज्ञानिक म्हणतात जो विचार करतो ते स्वप्नात दिसतं. त्यामुळे तेही प्रकृतीच्याच अधीन आहे. प्रकृती निराकार निर्विकार शून्य झाल्याशिवाय आपल्याला ते कळू शकत नाही. काल एक अतिशय सुंदर उदाहरण सांगितलं यावरती की पाणी कसं आहे. पाणी वेगवेगळं रूप घेऊ शकतं. त्यांनी सर्वसाधारण उदाहरण सांगितलं. पाणी वेगवेगळ्या रूपामध्ये घेऊ शकतं. वाफ होते, बर्फ होतो, साधं पाणी वाहतं. पण पाणी कोणतंही रूप घेऊ शकतं. तसा ब्रह्म आहे. कोणतंही रूप घेऊ शकतं ते, त्याला काही फरक पडत नाही. किती छान सांगितलं पाण्याचं उदाहरण. कोणतंही रूप घेऊ शकतो, त्याला काहीही फरक पडत नाही. तुम्हाला ते बर्फ वाटतं, तुम्हाला ती वाफ वाटते, तुम्हाला ते पाणी दिसतं, प्रत्यक्षात ते ब्रह्मच आहे. पण हे कसं सांगितलं? पण समजा आपण फ्रीजमध्ये डिफ्रीज असतो.
त्या डिफ्रीजमध्ये जर पाणी ठेवलं तर ते बर्फ होतं. म्हणजे तापमान किती असतं? 0. डिफ्रीजचं तापमान 0 केल्याशिवाय बर्फ होत नाही. तसे आपली अवस्था 0 झाल्याशिवाय ब्रह्म समजत नाही. जय जय रघुवीर समर्थ. फक्त ब्रह्म आहेच. पाणी आहे, हवा, वाफ आहे आणि पाणी आहे. या तिन्ही गोष्टी ब्रह्म एकच आहे. पण जर डिफ्रीजमध्ये ठेवलं, 0 तापमान केलं तर ते बर्फाच्या स्वरूपात दिसतं. आणि ते बर्फाच्या स्वरूपात दिसतं म्हणजे ते मूळ रूप आहे का? नाही. मूळ रूप वेगळंच आहे. मग मूळ रूप केव्हा कळेल? जर त्या डिफ्रीजमध्ये 0 तापमानावरती ठेवलं. म्हणजे 0 तापमानावर पाणी ठेवल्यावर बर्फ दिसतो. तसं 0 तापमानावर आपली बुद्धी गेली, शून्यावर आपली बुद्धी गेली तर ब्रह्म कळू शकेल, अन्यथा कळूच शकत नाही. अशी उदाहरणं देतात हे लोक. हुशार लोक असतात ना, अशी उदाहरणं देतात. मन असं सुन्न होऊन जातं. काय होतं आणि काय झालं, आता आपल्याला काय वाटायला लागलं या सगळ्या गोष्टींबद्दल, आपण याचा कधी विचार केला नाही, याची थोडी खंतसुद्धा वाटते. नंतर पंचभूते आणि 83 अष्टधा प्रकृती जाणं, अष्टधा प्रकृतीचं नामानिदान, दृश्य ऐसे श्रीराम. नंतर हे ते दृश्य नासिवंत, हे जे दृश्य नासिवंत ऐसे वेद श्रुती बोलत. आता कोण सांगतंय हे? आपल्याला वेद आणि श्रुती सांगतात की हे नाशिवंत आहे, निर्गुण ब्रह्म ते शाश्वत, जाणती ज्ञानी श्रीराम. निर्गुण ब्रह्म जे आहे ते शाश्वत आहे. ते हालत नाही, डुलत नाही, काही करत नाही. त्या ब्रह्मापर्यंत जर पोचायचं असेल, म्हणजे सोन्याचा गोळा, त्याचा तुकडा तोडून जर आपण घातला आणि आपण विचार केला ह्या सोन्यापासून आहे का, अच्छा, मग त्या सोन्याचा सुद्धा आनंद मिळेल की नाही? तसं ते काहीच करत नाही. आपण ती वीट घेतली आणि वीट काही मिळवू शकलो नाही, जरी मला कळलं की वीट मिळवू शकत नाही, त्याच्यात आनंद नाही. पण त्याच्यातला एखादा तुकडा तोडला आणि अंगठी केली, अंगठी केल्याबरोबर ती अंगठी घातल्यावर अच्छा ह्या सोन्याचं आहे का, ह्या विटेतून तोडलं का, ही ती वीट आहे का जी आपल्याजवळ आहे, त्याची हा दागिना बनला वाटतं. मग तसं अच्छा हे ब्रह्म आहे का, त्यापासून हे ब्रह्मांड आहे का, तेव्हा कुठे आपल्याला त्याची कल्पना येईल. अच्छा ते ब्रह्म आहे का आणि त्याची मी बनली आहे का, अच्छा, असा विचार करायचा. मूळ ब्रह्म काय आहे, मूळ ब्रह्माचे धुमारे कोणते कुठपर्यंत, जे मी ह्या दृष्टीने बघितल्याशिवाय समजणार नाही. त्या सोन्याबद्दल सुद्धा आनंद निर्माण होईल. मग ज्याचा आनंद काल बोललो, त्या सोन्याच्या विटेचा मला आनंद घेता येत नाही, कारण मला ते आवडत नाही. पण प्रत्यक्षात दागिना केला आणि जर एखाद्या सोनारांनी सांगितलं ही जी वीट आहे ना, याच्यातून एवढा भाग तोडला, बघा एवढा भाग, असं म्हटल्यावर त्या विटेबद्दल सुद्धा प्रेम निर्माण होईल. तसं सद्गुरू सांगतात हा जो आहे ना ब्रह्म, त्याचाच तो अंश आहे तू. अच्छा हो का, म्हणजे हे सगळं खोटं का? हे जे मला वाटतंय की माझं हे सगळं, हे जे आहे सगळं आनंद घ्यायला ठीक आहे, पण ते माझं नाही का? नाही, ते तुझं नाही. ते फक्त तुला अनुभव घेण्यासाठी दिलेलं आहे. प्रत्यक्षात तू माझी आहे, तुला आनंद मिळावा यासाठी या गोष्टी दिल्या आहेत ग, असं म्हटल्यावर ते ब्रह्माकडे लक्ष जाईल ना. तोपर्यंत कसं लक्ष जाईल? असं सद्गुरू कानी टोचतात. तेव्हा ते श्रवण झाल्यावर अच्छा, म्हणजे हे सगळं खोटं. जर सुरुवातीला सांगितलं हे जग मिथ्या आहे तर पटेल का? नाही. पूर्ण प्रकृती भरलेली आहे आणि प्रकृती चालवणारा तो आहे. त्या प्रकृतीत मी आहे म्हटल्यावर त्याचा मी अंश आहे, प्रकृतीतलाच मी त्याचा अंश आहे का? अरे वा, म्हणजे ते ब्रह्म मला, अच्छा त्या ब्रह्माचा अंश आहे का? अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वमसी, हे जे वेदांचे वाक्य आहेत ते त्या ठिकाणी पटू शकतील. निदान ऐकू तरी शकू, अन्यथा गोळा सोन्याचा. मग हे जे दृश्य नासिवंत ऐसे वेदश्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत, जाणती ज्ञानी. किती गोड असेल त्यांचं. आता त्यांची अवस्था विचार करू बरं. त्यांना सगळं कळलेलं आहे, जग कसं काय, ब्रह्मांड कसं आहे, सगळं कळलेलं आहे त्यांना. आणि त्यांची अवस्था लीन आहे, ते त्या गोष्टीमध्ये लीन आहेत. त्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे, मी कोण आहे हे जाणलेलं आहे. आणि हा जो मूर्खासारखा संसार करत बसलेला हा माणूस आहे ना, त्याला जागृतही करायचा आहे. त्यामुळे त्यांची अवस्था कशी असेल? अरे वेड्या, म्हणून ते म्हणतात अरे वेड्या किती रमशील, दिलेली वस्तू ही तुला उपहार म्हणून दिलेल्या वस्तूमध्ये किती रमशील रे, असं संत सांगतात. ज्ञानी जाणती, कारण त्यांनी जाणल्याशिवाय बोलेल का कोणी? नाही. ज्यांनी जाणलं नाही, ज्यांच्या जो आनंद नाही, ते काय आनंद वाटतील आपल्याला?
ज्यांच्याजवळ सोन्याची फुलं नाही ते काय आपल्याला सोन्याची फुलं देणार आहे? ज्याच्याजवळ जे आहे ते देतात. आणि त्यांच्याजवळ जे आहे, अरे असं कर बरं, हे सगळं तुला जर कळायचं असेल, किती रमशील, पुष्कळ झाले ना आता, 50-60 वर्ष झाली, पुष्कळ झालं. आता तरी निदान ज्याच्यापासून तू आला त्यांनी बघ, कल्याण होईल, पुन्हा जन्म मिळणार नाही, आत्मा मस्त अमर होईल. जो अमर आत्मा आहे तो अमर आत्म्यामध्ये विलीन करायचं काम कर रे. कसला मायेमध्ये अडकतोय? ही मायेचं काम आहे. ती माया ओळखणं, म्हणून म्हणतात माया तेरी बहुत कठीण है राम. रामाला म्हटलंय कशाला तू माया दिली रे? तो म्हणतो शिव आणि दोन व्यक्ती द्वैत दिल्याशिवाय अद्वैताचा आनंद मला देता येत नाही, दुःखाशिवाय सुखाचा अनुभव मला देता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुला द्याव्या लागणार. त्याच्यातून जो पार होईल तो दुर्मिळ का असेना, कमी का असेना, पण तो माझ्यापर्यंत पोचेल. आम्ही दोघं आनंद करू. आणि माझ्या हजारो येऊ शकतात, एवढी माझी शक्ती आहे. मी वाटच बघत असतो, येत राहा. कोणी मुखातून, कोणी कानातून, कोणी नाकातून, कोणी हातातून. त्यांनी दाखवलंच आहे कसे जातात माझ्या मुखामध्ये सगळेजण जेव्हा विश्वरूपाचं दर्शन झालं. मग ह्या सगळ्या गोष्टी काय खोट्या आहेत का? भूत म्हणायचं नाही त्याला भूतकाळ म्हणायचं नाही. तो भूतकाळ होता, वर्तमानात आहे, भविष्यात राहणार आहे, हे मला आता समजलं आहे. मी आता कोणत्याही प्रकारचा दोष माझ्याकडे घेणार नाही, कारण मला आता समर्थांची कृपा जाणवते आहे. प्रत्यक्षात माझी जिव्हा या गोष्टीला तयार नाही, माझी बुद्धी या गोष्टीला तयार नाही, पण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे वागण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात ते मानण्याची माझी तयारी आहे, आणि ते सत्य आहे हे माझं मन आणि हृदय मानत आहे. आता जो आत्मा आहे त्या आत्म्याबद्दल ते म्हणतात. झाली वेळ, मी 2 ओव्या वाचते आणि थांबते. मीराताई, जर तुम्हाला गेले साधनाचे फळ घ्यायचं असेल तर घेऊ शकता. 3 ओवी घेते. जे शस्त्र तोडिता तुटेना, जे पावके जळता जळेना, कालविता कालवेना, आपे करून श्रीराम. जे वायोचेनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना, परब्रह्म ते श्रीराम. ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहून नारिसे, परंतु असतची असे सर्व काळ श्रीराम. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले, जेथे तेथे श्रीराम. दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तेची पहावे, परंतु गुजते जाणावे, गोप्य आहे श्रीराम. प्रगट ते जाणावे असार, आणि गुप्त ते जाणावे सार. गुरुमुखे हा विचार, उमजो लागे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. घेताय का कोणी? बरं, मीच घेते. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती सौडाले. सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी वाणावे. जन्म मृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास. विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूताचा, करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्थं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं.
मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकतदीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीयं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वृन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।